ऊस गोड असतो, पण त्यामागे कधी कधी एखाद्याचं आयुष्य कडू होतं. करार करूनही जर न्याय मिळाला नाही तर प्रामाणिक माणूस काय करणार? करार कागदावर, संरक्षण कुठे? ऊसाचा हंगाम सुरू होण्याआधी ट्रॅक्टर मालकाने यावेळी सगळं नियमाने केलं. नंदुरबारकडून तोडकरी बोलावले. आगाऊ पैसे देताना लिखित करार केला. साक्षीदार ठेवले. सही घेतली. पैसे मात्र स्वतःचे नव्हते. गावातल्या मित्रांकडून, नातेवाईकांकडून व्याजाने उभे केलेले. काम सुरू झालं. 2-3 दिवस सगळं सुरळीत. आणि मग एक सकाळ, शेत रिकामं. तोडकरी गायब. करार हातात होता. तो पोलीस ठाण्यात गेला. तक्रार दिली. उत्तर मिळालं, कोर्टात जा. कोर्ट, वकील, तारीख. व्याज वाढत होतं. कराराचा कागद हातात असूनही तो एकटाच पडला. गावात बैठक झाली. तेव्हा एक वृद्ध शेतकरी म्हणाला, प्रामाणिक माणूस अडकतोय. मग सरकारने पुढे येऊन नियम का करू नयेत? उपायांचा आवाज. गावाने काही मागण्या ठरवल्या. तोडक्यांची अनिवार्य सरकारी नोंदणी, आगाऊ पैशांसाठी हमी योजना किंवा विमा, तक्रारीसाठी जलद निर्णय घेणारी विशेष समिती, व्याजमुक्त अल्पकालीन कर्ज योजना. शेवट. ऊस गोड आहे, पण त्यामागे उभा असलेला माणूस कर्जात बुडाला तर त्या गोडीत कडूपणा येतो. प्रामाणिकपणे करार करणाऱ्याला जर संरक्षण मिळालं तरच हंगाम खराखुरा गोड होईल.